पहिला दिवा माझ्या त्या राजासाठी ज्यानं अंधारातही उजेड पेरला, स्वाभिमान आणि स्वराज्याचा दीप प्रत्येकाच्या हृदयी प्रज्वलित केला. त्या सिंहासनावर बसलेला सिंह त्यानं अन्यायावर प्रहार केला. शिवरायांच्या स्मृतीनं तो दिवा आजही अखंड पेटत राहिला. शिवरायांच्या स्मृतीनं तो दिवा आजही अखंड पेटत राहिला. पुतळ्याच्या मागे एक शिवमंदिर आहे, ज्यात सिंहासनावर आरूढ शिवाजी महाराज आणि त्यांचे अष्टप्रधान मित्रमंडळ साकारले आहेत. मंदिराच्या सभामंडपामध्ये सुद्धा यावेळी खूप छान छान रांगोळ्या काढलेल्या होत्या. टीम रिटर्न शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे जायला निघाली. टीम पुतळ्याजवळ येऊन पोहोचली. पुतळ्यासमोर पाणी मारून शिवमंदिर आणि पुतळ्याचा परिसर पूर्णपणे स्वच्छ करून घेतला. आपल्या सनातन धर्मामध्ये अभिषेक किंवा जलाभिषेकाला खूप महत्व आहे. त्यामुळं सर्वात आधी महाराजांच्या पुतळ्याला दूध अभिषेक केला आणि त्यानंतर जल अभिषेक संपन्न करून महाराजांचा पुतळा कोरडा करून घेतला. नंतर फुलांचे हार घालून फुलांच्या पाकळ्यांनी सजावट करण्यात आली. यात प्रत्येक जण हाती येईल ते काम करत होता. सजावट पूर्ण करून आपल्या टीमनं दीपोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. पंत्या लावायला सुरुवात झाली. एक पंती माझ्या राजासाठी, ज्याच्यामुळं आपण आज दिवाळी साजरी करू शकतो. दिवाळीचा पहिला दिवा माझ्या राजासाठी. पंत्यांबरोबर भरपूर मशाली सुद्धा पेटवून घेतल्या. नंतर संपूर्ण पंत्या पेटवून दीपोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला. आता वेळ झाली होती ती शिव आरतीची, म्हणून आपल्या टीमनं आरतीची तयारी केली. मशाल हाती घेऊन आरतीला सुरुवात झाली. आरती आटपून फटाक्यांची मोठी आतिषबाजी यावेळी करण्यात आली. हा सगळा दीपोत्सव आवरून आपली टीम गडाच्या खाली उतरायला निघाली. दिवाळीचा पहिला दिवा माझ्या राजासाठी, ज्याच्यामुळं हा स्वराज्याचा दिवा अखंड आजही तेवत राहिला. अखंड आजही तेवत राहिला. आजचा हा ब्लॉग आपल्याला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, आपल्याला हा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर धन्यवाद.